नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन हा नकारात्मकता नष्ट करून जीवनात सुख समृद्धी आणण्याचा शुभ काळ मानला जातो. होलिका दहन ज्याला छोटी होळी असेही म्हणतात. होळी दिवशी महिलांनी चुकूनही ही 3 कामं करू नका, अन्यथा दुर्दैव पाठीशी लागते. महिलांनी या दिवशी काही कामं करण्याला अपवाद आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. माहितीच्या अभावामुळे अशा चुका होऊ शकतात. जाणून बुजून तर अशा चुका कोणीही करत नाही, परंतु माहीत नसेल तर चुकून अशा काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला अडचणींचा आणि संकटांचा सामना करावा लागू शकतो. तर कोणत्या आहेत त्या 3 चुका हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. होळी हा सण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होळी असते तेव्हा आपण सर्वजण होलिका दहन करतो. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते आणि तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. हे 3 दिवस आपण साजरे करत असतो. होळी हा रंगांचा महान सण असला तरी त्याच्या 1 दिवस आधी दहन केलेल्या होलिकालाही सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. होलिका दहन हे वाईटाचा अंत म्हणून पाहिले जाते. होळी पेटवताना मनात एक श्रद्धा असते की आपल्या आतील आणि आजूबाजूच्या सर्व नकारात्मकता होळीच्या आगीत नष्ट होत आहे. तसेच होळी हा सण आपल्याला एक नवी सुरुवात करण्याचा संदेश देत असतो. जीवनातील नकारात्मक भावना, दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावेत हा या सणामागील मुख्य उद्देश असतो. होळीच्या भस्मात अपार शक्ती असते, ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात. होळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये? होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा शुभ मुहूर्तावर करावी. यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी 5:07 संध्याकाळी संपेल. होलिका दहन सोमवारी 2 मार्चला केले जाईल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 दरम्यान असेल. या काळात प्रदोष काळ आणि भद्रारहित वेळ असल्याने पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. होळीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. मात्र काही गोष्टी अपवाद आहेत, त्या चुकूनही कोणाला देऊ नयेत. होली दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की या दिवशी जो कोणी कर्ज देतो किंवा उधारी देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. त्याला सदैव गरिबीचा सामना करावा लागतो. या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची या गोष्टी होलिका दहनाच्या दिवशी कोणाच्या घरी किंवा कोणी दिलेली पांढरी मिठाई वस्तू खाऊ नये. प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त सक्रिय असते, जी पांढऱ्या वस्तूद्वारे तुमच्या घरामध्ये आणली जाऊ शकते. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर गाईचे तूप, 11 लवंगा, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणपोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व होळीची पूजा करावी घेऊन. होळी दिवशी चुकूनही घरातील झाडू फेकून देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. तसेच सायंकाळी उत्तरेकडील दिशेला दरवाजामध्ये तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद मिळतो व घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर, गव्हाचे दाणे वापरा. अशी पूजा करून होळीच्या दिवशी 7 वेळा प्रदक्षिणा घाला. गरिबांना, गरजूंना दान करा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर पक्ष्यांना धान्य व पाणी अवश्य ठेवा. तुम्ही गरजूंना पिवळी मिठाई, पिवळे फळ, चपला अशा वस्तू दान करून होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजा दरम्यान हे करणे अशुभ मानले जाते. होलिका दहन हा आध्यात्मिक विकास आणि भक्तीसाठी पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे मांसाहार आणि मद्यपान टाळा. त्याऐवजी भगवान विष्णूंची प्रार्थना आणि पूजा करण्यावर लक्ष केंद्रित करा. या दिवशी शक्य एवढा जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या नामाचा जप करा. यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते. तसेच
तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करू शकता. यामुळे भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात. तुम्हाला उत्सवाची सकारात्मक ऊर्जा वापरण्यास आणि परमात्म्याशी खोलवर संबंध निर्माण करण्यास मदत होईल. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही आपले केस उघडे ठेवू नयेत. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. या दिवशी जादूचा जास्तीत जास्त धोका असतो. गर्भवती महिलांनी होलिका अग्नीची प्रदक्षिणा करू नये, कारण होळीच्या तीव्र उष्णतेमुळे गर्भात असलेल्या बाळाला हानी पोहोचू शकते. तथापि त्या पूजा आणि इतर उत्साहामध्ये सहभागी होऊ शकतात. उत्सवादरम्यान गर्भवती मातेच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षतेची खात्री आणि जबाबदारी आपल्यावर आहे, त्यामुळे ती खबरदारी तुम्ही घ्यायला हवी. होलिका दहनाच्या दिवशी इतरांचा अपमान किंवा अनादर करणे टाळा, कारण त्यामुळे संघर्ष आणि ताणलेले संबंध निर्माण होऊ शकतात. विनाकारण कोणाशीही वाद करू नका. थोरा मोठ्यांचा सन्मान करा. होलिका दहन पूजेदरम्यान स्वच्छ आणि नवीन कपडे घाला. ते समृद्ध आणि सौभाग्य आणतात असे मानले जाते. की फाटलेले, फिकट किंवा जुने कपडे चुकूनही घालू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात व देवी लक्ष्मीला त्रास देऊ शकतात. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरच्या पहिल्या होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे पाहणे अशुभ मानले जाते. होळीच्या दिवशी काय करावे? होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात. गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. होळीच्या दिवशी कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे. यामुळे आपले त्रास निघून जातात. जर कोणाला राहूचा दोष असेल तर एका नारळाचा गोटा घेऊन त्याच्यामध्ये गोड तेल भरून गूळ टाका आणि हा नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीच्या अग्नीमध्ये टाकावा. यामुळे वर्षभर राहूचा त्रास होत नाही व सर्व वाढलेली कामे होतात. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनाची सर्व कामं पूर्ण होऊ दे, अशी होळीला प्रार्थना करा. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ आणि मोहरी मिक्स करून घरात जवळ ठेवावी. त्यामुळे भूत, प्रेत, नजर दोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवस बजरंगबलीचे रोज 3 पाठ करावेत. यामुळे मनोकामना पूर्ण होते. नवग्रह दोष निवारण्यासाठी होळीची राख घेऊन अंगाला लावून स्नान करावे. शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी व सर्व देवदेवतांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका. द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 11 काळे उडीद टाका. यावेळी देवीची प्रार्थना करा. जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नी टाका. या क्रियेने श्रद्धेने लक्ष्मी प्रसन्न होते. होळीच्या दिवशी 5 गुंजा, 1 नारळ घेऊन 11 प्रदक्षिणा होळीला घाला व सर्व गुंजा व नारळ होळीला दाखवून आपल्या डोक्यावरून होळी टाका. विवाह होत नसेल, लवकर विवाह होण्यासाठी या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी हळकून घेऊन मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करा आणि शिवलिंगाची प्रार्थना करा. हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला करा. तसेच रंगपंचमीपर्यंत ही क्रिया करा. लवकरच विवाह योग येईल. होळी दहनाच्या राखीची पेस्ट अत्यंत पवित्र मानली जाते. हे भस्म समजून त्याचा तिलक लावावा. याच्या मदतीने तुमचे दोष टाळू शकतात. होलिकेचा भस्म शरीरावर पेस्ट म्हणून लावल्यास शरीर रोगापासून मुक्त होते आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. होलिका दहनाच्या दिवशी मोहरी आणि काळे तीळ आपल्या अंगावरून उतरावेत आणि होलिका अग्नीत टाकावेत. या तंत्रमंत्राच्या या रात्री कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून दूर राहायचे असेल तर महिलांनी आपले केस कृपया उघडे ठेवू नका. डोक्यावर पदर घ्यावा. होलिकाचे भस्म आपल्या घरी घेऊन जा आणि त्यात थोडी मोहरी आणि मीठ मिसळा. घराच्या एका कोपऱ्यात एका भांड्यात ठेवा. या 3 गोष्टी घरातील सर्व वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि त्यानंतर 11 दिवसांनी भांड्यात ठेवलेल्या वस्तू पाण्यात बुडवा. वाईट नजर तर नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला आराम मिळेल. होळी दिवशी प्रेम, दया आणि आदर पसरवण्यावर लक्ष केंद्रित करा. सन्मानाने व करुणेने इतरांना वागवा. होळी का साजरी केली जाते?
होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपला ही गोष्ट आवडली नाही. मागे त्याने आपल्या मुलाला सांगितले की विष्णूचे नाव घेणे बंद कर. पण प्रल्हादला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबू शकला नाही. आपल्या समोरच आपलाच मुलगा शत्रूचे नाव घेत आहे, भक्ती करतो हे पाहून हिरण्यकश्यपला राग अनावर झाला. त्याने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले. प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. तेव्हा राजा हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले. होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. अशा स्थितीत होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली. तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य काम करण्यासाठी केला. त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले. भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले, मात्र होलिका जळून राख झाली. तेव्हापासून होलिका दहन हा सण साजरा केला जातो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.